आता असं आहे, मतदारसंघातले जे काही मतदार आहेत ते त्यांचे विविध जे काही प्रश्न असतील, ज्या काही मागण्या असतील, जे काही समस्या असतील त्या संदर्भामध्ये फोन करत असतात. त्याच पद्धतीने हा देखील फोन आला आणि फोन आल्यानंतर मी त्यांना सांगितलं की तुमचा प्रश्न काय आहे. त्यांनी सांगितलं की बाबा ते काहीतरी कॉटन मार्केटमध्ये काही माल आलेला आहे आणि ते सोडवला जात नाही. तर मी त्यांना म्हटलं की कसला माल आहे, काय आहे, मला तुम्ही पूर्ण माहिती द्या. पण ती पण ते देत नव्हते. आणि मग मी म्हटलं मी एसपी साहेबांशी बोलते, तिथे जे काही पोलीस अधिकारी आहेत त्यांच्याशी बोलते. कारण काय प्रश्न आहे तोच न समजल्यामुळे मी सातत्याने विचारत होते आणि त्या संदर्भामध्ये मी बोलले. कारण काय असतं की अनेक काही रुग्ण असतात, काही ऍक्सिडेंट असतात, असे पण फोन येतात. आपल्याला ते फोन उचलावेच लागतात. सोशल मीडियावर असं तुमच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे या संदर्भात. नाही, सोशल मीडियावरती जे काही टीका करणारे आहेत ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कोण टीका करणारे आहे. तर मी त्याच्याबद्दल काही भाष्य करणार नाही. परंतु मला तर लोकप्रतिनिधी या नात्याने जे जे काही जनतेचे प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या संदर्भामध्ये मला म्हणजे संबंधित जे काही डिपार्टमेंट असेल, मग ते कलेक्टर ऑफिस असेल, पोलीस कमिशनर असेल, महानगरपालिकेचे कमिशनर असतील, जिल्हा परिषदेचे सीओ असतील, तर त्यांनाच मला सांगावं लागेल. कारण समोरून जर माहिती मिळत नसेल तर मी त्यांच्याकडूनच माहिती घेईल ना. आणि त्या पद्धतीने जे काही नियमाप्रमाणे असेल त्याप्रमाणे कारवाई करायला सांगेल.